नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता तुझ्या गेल्या काही पॉडकास्ट असतील त्याच्यामध्ये कसं की कोकणाबद्दल सांगितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. त्याच्याच बाजूला जो जिल्हा आहे तो माझा जिल्हा आहे, म्हणजे माझं गाव आहे तिथे, कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूर जिल्हा. हां. तर त्यातले काही माझ्याकडे 5-6 स्टोरी आहेत, त्या मी त्यातले सांगणार आहे. पहिली म्हणजे एक स्टोरी माझ्या काकांनी सांगितली स्टोरी ती. आणि ते म्हणजे कंडक्टर आहेत, म्हणजे तेव्हा होते एस टी बसमध्ये, एस टी महामंडळ बसमध्ये कंडक्टर होते. आणि कसं असतं त्यांचे शिफ्ट्स असतात, मॉर्निंग शिफ्ट असो आणि इव्हनिंग शिफ्ट असो, ती रात्रीपर्यंत चालते. आणि एकदा त्यांची ती शिफ्ट होती, ती एक पर्टिक्युलर गावाला जाणारी ते लोक बस घेऊन जाणार होते. ठीक आहे. आणि कसं आहे, ती गाव ते फार लांब होतं, म्हणजे रिटर्न ट्रिप तर तालुका प्लेसवरून रिटर्न ट्रिप तर होणार नाही. नाईट मारून मग दुसऱ्या नाईट मारून दुसऱ्या दिवशी फर्स्ट बस जी त्या गावावरून सुटणार ती तिकडून तसं त्यांचं शेड्यूल होतं. त्या गावी गेले, सगळे पॅसेंजर्स सगळे उतरले आणि मग त्यांनी जेवलं. ठीक आहे. आणि त्या गाव शेवटचंच माहिती होतं, त्या पुढे काय रोड असं काय नव्हता, असं डेड एंड टाईप पुढे एक होतं गावाच्या जस्ट पुढे. तिथे जाऊन ते लोकांनी पार्क केले, नेहमीप्रमाणेच त्या लोकांनी तिथे पार्क केली. त्यांची एस टी रिव्ह्यू होती ती. आणि कसं आहे की नियम आहे, म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर बस सोडून जाऊ शकत नाही. तो एक नियम आहे त्यांचा, म्हणजे एस टी त्यांना त्यांच्या राहायचं आहे. हां, म्हणजे बसमध्येच राहायचं आहे. ते त्यांचा जो अनसेड रूल आहे तो असतो तिथे तसं. म्हणून तसंच ते बसमध्ये बसून जेवण जेवले. आणि मग रात्रीची म्हणजे 1-2 वाजले असतील आणि झोपायला झोपलेलेच ऑलमोस्ट ते लोक. आणि कसं असते की ड्रायव्हरचं जे केबिन असते तिथेच एक बेंचसारखं असतो, तिथे ड्रायव्हर आडवा पडलेला आणि त्याच्या पाठीलाच एक सीट असते. ठीक आहे. लांब लचक सीट असते. तिथेच ते माझे काका जे आहेत ते आडवे झाले आणि ऑलमोस्ट झोपलेलेच ते. 1-2 वाजले असतील. आणि काय झालं की डोरवरती नॉक आलं. एस टीचा जो दार असते त्याच्यावरती नॉक आलं. हां, नॉक केलं एकाने. तर त्यांना वाटलं असेल काय जनावर कधी असू शकतो, किंवा इग्नोर केलं त्यांनी. ठीक आहे. परत एकदा नॉक आलं, दुसऱ्यांदा. मग ते थोडे हे झाले की हे काहीतरी आता होत आहे, अलर्ट झालं. हां. त्याच्यानंतर काय झालं, थोड्या 5-6 मिनिटांनंतर काय झालं की पत्र्याचा जो आवाज असतो ना, जो पत्र्याचीच एस टी असते, तर मागचा जो इमर्जन्सी डोर कोणतरी खोलते असं वाटतं. हो. मागे सगळ्यात एस टीच्या मागे जेव्हा जो इमर्जन्सी डोर असतो तो कोणतरी खोलते. आणि कसे ते जुनाट बस असते, लाडला बाजूला माहिती आहे कशी असते, काही उघडलं तरी धडधड आवाज येणार त्याचा. आणि मग त्यांनी थोडंसं असं झोपलेलं तर असं उचलून बघितलं, तिथे उठून पुढच्या सीटवरून ते लोक मागची इमर्जन्सी डोर बघतात. तर त्यांना काय दिसलं, तिथे एक बाई त्यांना तिथे दिसली, जी बसच्या आतमध्ये बघत होती बाहेरून. म्हणजे ते इमर्जन्सी डोर जो आहे त्याच्या तिकडून ती बघत होती आतमध्ये. काचेतून नाही, डोर उघडला आहे पूर्ण. ओके. आणि बघते आतमध्ये बस पूर्ण बघते ती. आणि तिचं म्हणजे आता कसं की डिम लाईट होती तेव्हा, फुल लाईट नव्हती एस टीमध्ये, डिम लाईट असते ती लावलेली त्यांना दिसते ती. आणि तिचे लिटरली म्हणजे व्हाईट लांब केस होते. ठीक आहे. हात पूर्ण सफेद आणि ते पूर्ण डिम लाईटमध्ये त्याला दिसते ती बाई. ती आतमध्ये बघते. 4-5 सेकंड ते बघितले, दरवाजा बंद केला. तर त्यांना वाटलं की काय झोपेत काय भासबीस झाला, म्हणून त्यांनी इग्नोर केलं. पहिल्यांदा इग्नोर केलं त्यांनी. परत 5 मिनिटांनंतर परत तो आवाज आला डोर खोलण्याचा. आणि परत तीच बाई दिसते. आणि पण ती आतमध्ये नाही यायची, पण ते ना तिथे दिसायला आहे की ती बघायला आहे यांच्याकडे. ड्रायव्हर झोपलेला पण हे जागे होते, माझे काका. असं 3-4 वेळा झालं. मग आता एवढ्या वेळा झालं, मग ते आता बोलले की हे काहीतरी इथे विचित्र आहेच, म्हणजे इथे काहीतरी हे आहे. मग त्याने ड्रायव्हरला उठवलं. त्यांनी बोललं की जरा आपण दुसरीकडे जाऊन जरा एस टी पार्क करूया, इथे काय जरा बरं वाटत नाही. ड्रायव्हरने बोललं ठीक आहे. ड्रायव्हरने काय जास्त क्वेश्चन नाही केलं. त्यांनी ती गाडी जाऊन गावामध्ये एक्झॅक्ट लावली तिकडे. आणि मग तिथे काय तर पुढे तसं काय झालं नाही. सकाळी उठून मग ते जे पहिल्या गाडीला जे लोक असतात त्याच्यामधल्या काही लोकांना त्यांनी विचारलं की इथे असं आम्हाला, तिकडे आम्ही पुढे जाऊन पार्क केलेली गावाच्या वेशीवरती, म्हणजे जिथे डेड एंड होता तिथे असा आम्हाला अनुभव झाला, एक बाई दिसली आम्हाला की असं. ते बोललं की तुम्ही जर पुढच्या वेळी जेव्हा येणार तेव्हा तिथे पार्क करू नका. तिथे ॲक्च्युली काय झालेलं आहे की काही वर्षांपूर्वी
प्रेग्नंट बाई होती एक, ठीक आहे. ती डिलिव्हरीच्या वेळेस तिचं म्हणजे जीव गेलेला आणि तिथे तुम्ही पार्क केली तिथेच त्या ठिकाणीच तिला पुरलं आहे. ओके. आणि तुम्ही बस ती पार्क केली तिथे तुम्ही बघणार ते तिकडे 2 दगडं ठेवलेली आहेत, तुम्ही त्याच्यावरतीच ती बस पार्क केली आहे. तर ती म्हणजे ते लोक बोलतात की ती म्हणजे ते आपल्या जे अनबॉर्न चाइल्ड जे आहे तिचं मूल जे आहे त्याला ती शोधते आणि ती बसमध्ये ती म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करते आपल्या अनबॉर्न चाइल्डला. ती वेडी झाली आणि ती आता शोधते तिची आत्मा जी आहे. म्हणजे त्याचा जन्म झालाच नव्हता, परंतु ते एका म्हणजे ते इच्छा अपूर्ण राहिली होती इच्छा तिची. पूर्ण. आणि कधी कधी कसं होते की काय काय गोष्ट मेल्यावर म्हणजे माणूस मेल्यावरती गोष्टला असं वाटते की आपण जिवंत आहोत. हां. त्यांना म्हणजे तसं जाणीव नाही झाली आहे की आपण या जगात नाही आहोत, आपण इथे नसायला हवं. तर ते तशाच ते याच्यामध्ये होती. पण तिथे मोस्टली आता गावचे लोक आहेत त्यांना माहीत नाही, म्हणजे तिकडे त्यांना माहिती आहे की इकडे आहे तर ते लोक कोण जात नाही तिकडे. त्या भागामध्ये गावच्या लोकांना माहितीच असते कोणाला कुठे म्हणजे काय आहे, कुठल्या जागी जायला पाहिजे नाही जायला पाहिजे. कोणी नवीन आलं तर त्यांना ती दिसायची म्हणजे कधी महिन्यात वर्षातून एकदा दोघांना दिसते. बापरे. मग त्यानंतर काका कसे होते ते? नाही ते काका बरोबर होते. ते काय त्यांना तर ते सवय पण असेल ना, सवय आणि खूप स्टोरीज असतात त्यांनी म्हणजे ऐकलेले पण आहेत. बाकी त्यांचे कलिग्स कुठे दुसरीकडे गेले काय ऐकले. कारण तू जे बोललास ना ते बरोबर आहे. कारण खूपदा ना खूप लोकांचा जीव जातो ना, त्यांना माहितीच नसतं की ते गेले आहेत. म्हणजे जर कोण बाई असेल ती काम करते आणि अचानक तिला हार्ट अटॅक आला तर ती वर्षानुवर्ष तिथेच तिची स्पिरिट आहे ती करते, कोणाला त्रास नाही देणार, ती कोणाला दिसणारही नाही, पण ती तिथे प्रेझेंट असेल जोपर्यंत त्याला हे नाही माहिती पडत की माझ्याबरोबर असं झालंय. कोणा ते त्याला हील करण्याचा पण एक पार्ट असतो. म्हणजे कसं आहे की त्यांना रिअलाइज करून द्यायला लागते की तुमची डेथ झालेली आहे आणि तुम्ही इकडून निघून गेला पाहिजे, तुम्ही म्हणजे हे जग सोडलं पाहिजे. त्यांना रिअलाइज जोपर्यंत कोणी करून देत नाही तोपर्यंत तिथेच अडकलेले असतात. आणि गावाकडे अशी म्हणजे हे आहे की म्हणजे आत्ता ती प्रथा फॉलो होते की नाही माहीत नाही, म्हणजे कोणी यंग असेल, कोणी तरुण अनमॅरिड कोणी वारलं किंवा कोणी प्रेग्नंट असेल तेव्हा काय डेथ झाली तर त्यांना अग्नी देत नाहीत, म्हणजे त्यांना बरी करतात. तर मग आणि युजली ते बरियल जे असते त्यांचं ते मोस्टली गावच्या वेशीवरती, इथे कोणाचं आजूबाजूचं शेत नाही आहे, तिथे अशा ठिकाणी जाऊन ते लोक बरी करतात. आणि ते लोकांना माहिती आहे की या ठिकाणी हा आहे, तिथे ते लोक जात नाहीत. म्हणजे नवीन कोणी गेला तर त्याला तर माहितीच नाही आहे आणि मग त्याला दिसतं ते सर्व तसं आहे. तू दुसरी कोणती गोष्ट सांगत? दुसरी एस टी मल्लीच एक आहे. आता माहिती आहे काका आहेत त्यांनाच म्हणजे त्यांच्याच सिनियर लोकांनी सांगितली. म्हणजे ही जी काकांबरोबर जी गोष्ट झाली प्रेग्नंट बायची ही अराउंड 1990sची गोष्ट आहे. ही त्याच्याहून आधी म्हणजे 1970sची स्टोरी आहे ही. तेव्हा त्यांना सांगितले त्यांच्या सिनियर वन ऑफ द ट्रिप्समध्ये तेव्हा ते दुसरे ते सिनियर होते, कंडक्टर टाईप होते, ते जात होते. आणि कसं आहे की तालुका प्लेसला 3-4 स्टॉपच उरलेले आणि पूर्ण बस खाली होती. तर एका स्टॉपवर एक स्टॉप आला, तिकडे एक बाईने हात दाखवला म्हणून त्या लोकांनी थांबवली. आता ते लोक सुसाईडच झालेले तालुक्याला. तर ती बाई चढली, आरामात चढली आणि नॉर्मल होती, नॉर्मल बाई होती. नॉर्मल का ज्यांना काय म्हणजे असं काय लक्ष जाण्यासारखं असं काय त्या बाई म्हणजे हे नव्हतं. म्हणजे नॉर्मल रेग्युलर बाई साडी घालून होती आणि हे होती. आणि कंडक्टर कसं आहे, कंडक्टरची सीट जी असते ती मागचं डोर असते पुढची असते. त्याच्या पुढचे म्हणजे ते घंटी वाजवणार किंवा काय बघून कोण चढते कसं ते तिथे बसलेले. थोडं त्यांना वेळ काय वाटलं की 3च स्टॉप आहेत, म्हणजे 10 मिनटं पण नसणार फायनल स्टॉपला पोचेपर्यंत. ती बाई एकदम पुढे जाऊन बसली, म्हणजे ड्रायव्हरच्या जस्ट पाठी जाऊन बसली. आणि मी कंडक्टर आले की काय थोडं वेळ आहे म्हणजे जाऊ द्या, त्या कोणाला पुढे जाऊन बसायची इच्छा असेल तर मग गेल्या. नंतर काय झालं की थोड्या वेळात आता एक दीड म्हणजे 2 स्टॉपच उरलेले असे येण्यासाठी फायनल स्टॉप. तर मग काय झालं, ते तिकीट घ्यायला जस्ट उठले कंडक्टर मागून, ठीक आहे. त्याच वेळेला ते बघतात काय की त्या बाईचे पाय, ती बाई पुढे जाऊन ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेली, त्या बाईचे पाय ड्रायव्हरच्या खांद्यावरती होते. बापरे. आणि बाई ती बसली आणि त्याचे असे खांद्यावरती होते पाय आणि ते रिअलाईज व्हायला त्या ड्रायव्हरला 4-5 सेकंड गेली. म्हणजे अचानक एक्झाम्पल चालवतोयस तू, असं काय आलं तर तुला थोडा 3-4 सेकंडसाठी तू रिॲक्शन तुला कळणारच नाही काय होतंय तुझ्या, तू इमॅजिन्स करू शकत नाहीस ना असे. आणि कसं आहे की त्याच
मागच्या सीट आणि ड्रायव्हरच्या सीटमध्ये जवळजवळ 6 फुटाचं अंतर आहे. युजली मध्ये एक ग्रिल टाईप असते, ठीक आहे, आणि गॅप असतो मध्ये, ताकी ड्रायव्हरला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आणि मग सीट सगळे चालू होतात. तर ती बाई मागे बसली, तिचे पाय त्याच्या खांद्यावर होते. 4-5 सेकंड ड्रायव्हरला काही कळलं नाही. आणि जेव्हा त्याला रिअलाइज झालं, त्याने जोरात ब्रेक मारला. आणि कंडक्टर मागून बघतोय सगळं, आणि त्याला काही सुचे ना, म्हणजे काय चाललंय, काय करणार, मग तिकडे वाचू पण शकत नाही ना जाऊन. त्यांनी जोरात ब्रेक मारली. ऑन द स्पॉट ड्रायव्हरचं तर हार्ट अटॅकने डेथ झालं तिथे. आणि कंडक्टर पूर्ण बेशुद्ध. आणि नंतर मग तो मेनच रोड होता तो, म्हणजे तालुका प्लेस जाणार मेन. तर कोणीतरी गावकरी जे होते, जे बाईकवरून जात होते, त्यांनी बघितलं की अचानक बस इथे मधोमध का थांबली आहे करून. ST बस रात्री स्टॉप नाही आहे आणि मधोमध थांबलेली आहे, लाईट लागलेली बस आहे. त्यांनी बघितलं बसमध्ये जाऊन की कंडक्टर बेशुद्धी पडला आहे, पण ड्रायव्हर पुढे म्हणजे त्याची डेथ झाली. हो, बापरे. ही कधीची गोष्ट आहे? 1970s. बापरे, त्यावेळीची. तिकडेही फेमस आहे. म्हणजे तिथे बॅक स्टोरी कळली की काय? नाही, बॅक स्टोरी अशी काही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांना विचारलं, म्हणजे तो कंडिशनमध्ये नव्हता सांगण्याचा, पण तरी आता कोणाची डेथ झालेली आहे आणि अशी, म्हणजे असं खूप रेअर होते की हार्ट अटॅक आला दुसरा माणूस बेशुद्ध आहे. म्हणजे काहीतरी विचित्र आहे, म्हणजे अनयुज्युअल आहे. आणि गाडी पण थांबलेली आहे, गाडीला काही इजा झालेली नाही त्याच्यामध्ये. आणि कसं मग दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितली की असं असं झालेलं पूर्ण, की मला काहीच सुचलं नाही त्यावेळेला. आणि असं खूप 6 फूट लांब त्याची पाय एक्सटेंड होऊन त्याच्या खांद्यावर जातात, म्हणजे खूप विचित्र होतं एकदम. तर त्याचं माझं असं ॲनालिसिस त्याच्यामध्ये असं आहे की कदाचित त्या रोडवर काही असेल, चुकून काय कधी ॲक्सिडेंट झाला असेल त्या पर्टिक्युलर ड्रायव्हरकडून, किंवा काय पर्सनल गरज असू शकतात बदला घेण्याच्या याच्यामुळे. नाहीतर कारण दोघांना इजा झाली असती, ऍक्च्युअल कुठलं बरोबर इव्हल काहीतरी एंटिटी असली असती, बरोबर दोघांना झाली असती, पण फक्त ड्रायव्हरलाच त्याच्यामुळे मृत्यू झाला ड्रायव्हरचा. नाही भाई, ST भाई ओव्हरऑल कधी कधी असं डेंजर पण वाटतं भाई. माझ्या घरी पण एकदा असं झालेलं, म्हणजे आमच्या जी फॅमिलीमध्ये, तर कसं झालेलं ना की आपल्या इकडे गावी वगैरे जायचं आहे तर आपण कसं STच बरी पडते, आपण ST प्रिफर करतो. आणि खूप काय गणपती वगैरेला कसं खूप लोक जातात वगैरे गावी. तर एकदा असंच झालं की आमची फॅमिली, म्हणजे लांबचे नातेवाईक आहेत, ते लोक गावी गेलेले आणि त्यांचे 3-4 बहिणी वगैरे आहेत. तर कसं आहे की खूप मोठी फॅमिली आहे, तर त्या लोकांनी मागची जी सीट असते ना ती बुक केली. त्यांना एक सोबत सर्व मागची सीट जनरली कोण प्रिफर नाही करत, कारण खूप धक्के लागतात तिथे, तर पुढेच बसतात. पण तेव्हा कसं एकदम म्हणजे काय बोलू शकतो आपण, खूप पीक सीझन होता, त्यामुळे ते तिकीट त्यांना एवढी मिळत नव्हती. तर त्यांना एक सीट आहे ना, 1 की 2 सीट असे मागच्या सीटचे मिळालेले. तर त्यांची जी मधली मुलगी होती ना, ती तिथे बसलेली मागे, ठीक आहे. ती बसली आहे नॉर्मल STमध्ये, खाऊ वगैरे येते, खाऊ वगैरे खाते, असं तसं. आणि मग तिची ना अचानक नजर गेली बाजूला सीटला, तर तिच्या सीटवर एकाची डेथ बॉडी होती, तसं बाजूला ठेवलेली त्या सीटवर असं. आणि ते तिने तेव्हा बघितलं. आणि ही गोष्ट मला वाटतं जवळपास 20-25 वर्ष जुनी असेल. आणि ती मुलगी अजून पण थोडी मेंटली हे झाली आहे, म्हणजे खूप समजत नाही तिला, हळू बोलते, कोणाशी बोलत नाही जास्त, घरच्यांशी बोलली तरी खूप कमी बोलणार, खूप असं कसं बोलणार, खूप सेक्ल्युडेड राहणार, वेगळं राहणार, खूप इंट्रोवर्ट. आणि ते अजून तो ट्रॉमा तिच्या डोक्यात आहे. तर ते समजत नाही की हे नक्की काय झालं. मे बी तिने अशा परिस्थितीत त्या बघितलं, त्यामुळे झालं की मे बी. आणि त्यावेळी खूप आधीच्या वेळी ते हे सर्व काय माहित, जो आणणारा व्यक्ती पण पागलच असावा, म्हणजे असं. आणि ते अलाव पण कसं केलं, अलाव पण कसं केलं ते माहिती नाही, पण ते झालंय आमच्या घरी, कारण आमच्या घरी वगैरे त्या गोष्टी चालतात. तर मी 20-25 वर्ष आधी एवढं सिरियस नसेल. ट्रॉमा टाईप म्हणजे लहान मुलांना ऍक्च्युली खूप इफेक्ट होतो. आणि ते कसं की ते लोक एक्सप्रेस पण करू शकत नाही. किंवा हे पण असू शकतं, मे बी जी स्पिरिट असेल तेही तिला थोडं हे झालं असेल, कारण ह्या गोष्टी मला ट्रॉमाशीच रिलेटेड आहेत ह्या गोष्टी. आणि 20-25 वर्ष आधी कोणी एवढं STमध्ये पण एवढं सिरियस, आणि तेव्हा काय सोशल मीडिया नाही, काय नाही, असं काही घेऊन जा असं तसं झालं असेल, किंवा कोण असं परिवारातलं नसेल ज्याला अफोर्ड नसेल झालं ॲम्ब्युलन्स. होऊ शकते. किंवा कधी कधी काय होतं की ओळखीचं ड्रायव्हर असेल किंवा काय आपलेच चालवतात, घेऊन जा, बरोबर, मागच्या ह्याच्यावर टाका तिथे, कारण लांब सीट असते ना भाई. तेच तर तू मला आठवते मागच्या सीटचं तू बोललास, काका मला सांगत होते की बरं झालं त्या दिवशी मी मागच्या सीटवर नव्हतो,
तर तिथून समोरतूनच आलं असतं नाही तर हा तिथे पण ते मागे- डेंजरस होतं पूर. कारण की तेवढा जवळून बघणं म्हणजे तर तुझं म्हणजे ते काय 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 देवावरतीच आहे मग सगळं तिकडे. हा, तेवढा हा, मागच्या हा, सीटवर हा, तू हा. झोपल्यास आणि इमर्जन्सी विंडो उघडलं. खूप लोकांना बाई असंच हार्ट अटॅक वगैरे असेच नाही, येतात ना बाई, असं काहीतरी आणि ते बघतात. अनएक्सप्लेनेबल आहेत. तू काय नंतर प्रूव्ह करू शकत नाहीस की कशामुळे. मेडिकल कंडिशन काय येणार की हार्ट हार्ट अटॅक. अटॅक ऍक्च्युअल त्या माणसाने काय बघितलं काय अनुभवलं ते त्यालाच काय- माहिती. मी इव्हन आपल्या गावाकडे पण बघतो बाई, खूप लोक असं काही बघतात आणि ते वेडे होऊन जातात. खूप आहे गावाकडे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.